हाय फ्रेंड्स, माझं नाव दीपेश आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणी भाऊ. आज आपण द्वारकाला चाललेलो आहोत गुजरातमध्ये. द्वारकाचं दर्शन तुम्हाला घडवून आणणार आहे आणि 2 ज्योतिर्लिंग आहेत. एक आहे सोमनाथ आणि एक आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. तर नागेश्वर ज्योतिर्लिंग तुम्हाला दाखवणार आहे, दुसरं ज्योतिर्लिंग आहे ते. तर तुम्ही गुजरातला जाताना 2 ट्रेन पकडू शकता. एक पहिली तर आहे सौराष्ट्र मेल, जी आहे बँड्रावरून, आणि दुसरी आहे पनवेलवरून ओखा एक्सप्रेस. जर तुम्ही मुंबईत राहत नसाल आणि जर तुम्ही बाहेरून कुठून येत असाल तर अहमदाबाद स्टेशनला तुम्ही येऊ शकता. अहमदाबाद स्टेशनवरून तुम्ही चेंज करू शकता ट्रेन. तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला खर्च सांगणार आहे. जो मिडल क्लास फॅमिलीसाठी जो काय खर्च लागतो तो मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता आपली गाडीचं आगमन झालेलं आहे. गाडी क्रमांक आहे 16338. पाहू शकता गाडी आता आलेली आहे. तर या गाडीतून आपण प्रवास करणार आहोत द्वारकापर्यंत. पाहू शकता, हे बघा, एर्नाकुलम ओखा 16338 आणि आपला कोच क्रमांक आहे S7. पाहू शकता तुम्ही S7. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, आपण गुजरात ट्रिपचा प्लॅन केलेला आणि आपण गुजरात ट्रिपला चाललेलो काल. तर आज आपण पोचलेलो अहमदाबाद स्टेशनला. पाहू शकता, हे अहमदाबाद स्टेशन आहे. पाहू शकता, एक मस्तपैकी आता सकाळ झालेली आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. लोक किती आलेली आहे तिथे. मित्रांनो, तर आपण आता द्वारकाला जात आहोत आणि द्वारकाला जाताना ट्रेनमध्ये नवीन एक ग्रुप जॉईन झालेला आहे, जो अहमदाबादवरून आलेला आहे. आणि ते लोक आता भजन गाणी, श्रीकृष्णाची गाणी म्हणत आहेत. आपण त्यांचं रेकॉर्डिंग करूया. सुंदर गाणी आहेत, बघूया आपण. पाहू शकता तुम्ही, श्रीकृष्णांची गाणी म्हणतायत. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं कसं एकदम मग्न होऊन ती गाणी म्हणतायत श्रीकृष्णाची. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत राजकोट या स्टेशनला. राजकोट हे जंक्शन आहे आणि आता व्यवस्थित मस्त क्लायमेट पण झालेलं आहे. तर मित्रांनो, आपली गाडी 16338 एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस, जी 18 तासाचा प्रवास करून द्वारका स्टेशनमध्ये एंट्री करते. तर हे आहे द्वारका स्टेशन. श्रीकृष्ण आणि राधा राणीचं द्वारका स्टेशन. पाहू शकता तुम्ही, आम्ही स्टेशनमध्ये एंट्री केलेली आहे. स्टेशन एकदम शांत आहे, स्वच्छ आहे आणि आपली गाडी आता आलेली आहे. तर आपण आता स्टेशनवरती आलेलो आहोत. मित्रांनो, आपण आता द्वारका स्टेशनला आलेलो आहोत. भरपूर वेळ लागला आहे गाडीला. 18 तास लागले. 18.5 तास ट्रॅव्हलिंग करून आम्ही पनवेलवरून बसलेलो. काल रात्री 9 वाजता बसलेलो. आता आपण दुपारी 4 वाजलेले आहेत आणि 4 वाजता आपण उतरलेलो आहोत द्वारका स्टेशनला. तर आता ही अशी गर्दी तुम्हाला दिसते माझ्या मागे. हळूहळू सगळी ट्रेन इथे कमी होईल. लोक इथे आलेली आहेत. भरपूर लोक फिरायला येतात आणि त्यांनी स्टेशनवरती पण राधा राणीची आणि श्रीकृष्णाची काही फोटोज काढलेले आहेत. तुम्हाला मी दाखवेन असते बघा. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, राधा राणीचे फोटो आहेत. लोक भरपूर उतरलेले आहेत. मित्रांनो, आता आपण द्वारका स्टेशनला पोचलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही आपल्या भारताचा ध्वज कसा सुंदर दिसतोय. आणि हे द्वारका स्टेशन आहे. मस्त कमान केलेली आहे द्वारका स्टेशनला.
आपण द्वारका स्टेशनला पोहोचलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही. आणि श्रीकृष्णाची मूर्ती पण आहे इथे. तुम्हाला मी पुढे मूर्ती दाखवतो, पाहत राहा. इथे एक मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही. हे द्वारका स्टेशन, ही एंट्री आहे द्वारका स्टेशनची. आणि इथे आहे श्रीकृष्णाची मूर्ती, पाहू शकता. ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे. हाय फ्रेंड्स, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण रूम शोधत होतो हॉटेलच्या बाहेर येऊन. तर आपण आता रूम शोधला आहे, हॉटेल शोधलेलं आहे. हॉटेलचं नाव आहे पार्थ इन, जे स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्सवरती आहे, 5 मिनटाच्या अंतरावरती आहे. जर तुम्ही निगोशिएट केलं तर रूम्स चांगले आहेत आणि तुम्हाला चांगल्या रेटमध्ये पण मिळतील. तर आम्ही सगळ्यांनी मिळून एक रूम बुक केलेलं आहे. रूम तुम्हाला आता रूमचं टूर देईनच मी. रूम जो आमचा आहे तो एक रूम आमचा जो आहे तो 6,000ला पडलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल 6,000 जास्त आहे तर आम्ही निगोशिएट केलेलं आहे. 6,000मध्ये आम्ही 7 जण आहोत. मग 7 जण तुम्ही आता कॅल्क्युलेट करू शकता. थोडंसं गणित आमचं माझं कच्चं आहे, पण आम्ही निगोशिएट केलेलं आहे. आता मी तुम्हाला रूमचा टूर देईनच. तर चल तर मित्रांनो, तुम्हाला रूमचा टूर देतो, रूम दाखवतो. आता रूम जरा मेस झालेलं आहे, कारण की सगळी तयारी करतायत पटापट. बाहेर आम्ही आता द्वारकाधीश टेम्पल बघायला जाणार आहोत त्याच्यामुळे. तर तुम्हाला आता रूम दाखवतो मी. तर आता मित्रांनो, मी तुम्हाला रूमचा टूर देणार आहे. आपल्या रूमचा नंबर 307 नंबर. हा एक बेड आहे. आणि तिथे माझा भाऊ आहे सर्वेश कुंभार, त्याचा पण एक यूट्यूब चॅनल आहे सर्वेश कुंभारच्या नावाने. त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचे व्हिडिओज जे असतात ते कोकणी लँग्वेजमध्ये असतात, मालवणी भाषेत त्याचे व्हिडिओ असतात. तर तुम्ही त्याचे व्हिडिओ बघा, चांगले असतात भरपूर. तर फ्रेंड्स, आता आपण द्वारका टेम्पलला चाललेलो आहोत आणि आता आपण रिक्षात बसलेलो आहोत. आता पुढे आपण तुम्हाला दाखवूच. हे सगळे माझे मित्र आहेत. सगळ्यांनी हाय करा. तो माझा भाऊ धीरूभाई कुलकर्णी. नमस्कार मित्रांनो. आणि सगळ्यांनी राधे राधे बोला. तर आता मित्रांनो, आपण चाललेलो आहोत गोमती घाटला. पण इथे तुम्ही पाहू शकता, इथे श्रीकृष्णाचं द्वारका मंदिर जे आहे तिथे आहे. आता आपण चाललेलो गोमती घाटला. पाहू शकता सगळे मित्र पुढे गेलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत गोमती घाट बघायला. आणि इथेच आपण पाहणार आहोत, इथूनच द्वारकाधीश टेम्पल पण आता इथून आपल्याला दिसेलच. ते पाहू शकता तुम्ही द्वारकाधीश टेम्पल. आणि भरपूर लोक आलेली आहेत बघायला. इथे हा गोमती घाट आहे, पाहू शकता किती लोक आलेली आहेत. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही ते द्वारकाधीश टेम्पल. आणि त्या मंदिरावरती ध्वज दिसतोय तुम्हाला द्वारकाधीश टेम्पलच्या वरती. किती सुरेख असा दिसतोय बघा, पहा. बरीच लोक इथे आलेली आहेत दर्शनासाठी. आणि इथे तुम्ही शॉपिंग करू शकता. इथे शू स्टँड आहे, इथे तुम्ही मिठाई घेऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजचा खर्च आहे 2,000 रुपये, ज्याच्यात ट्रेनचं तिकीट, स्टे आणि जेवण इन्वॉल्ड आहे.